इन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आणि ऑडिओव्हिज्युअल एड्स वापराच्या जगात आपले स्वागत आहे, जिथे शिक्षण पाठ्यपुस्तके आणि वर्गखोल्याच्या पलीकडे आहे। शिक्षण सुलभ करण्यासाठी इन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आणि ऑडिओव्हिज्युअल सहाय्याची उद्दिष्टे समाविष्ट आहेत। निर्देशात्मक माध्यमाचा परिचय, विविध साधनाचे वर्गीकरण, सहाय्य साहित्याची निवड आणि वापर, गरज आणि महत्त्व, फ्लॅश कार्ड, फ्लिप चार्ट, पॅनल बोर्ड, मॉडेल, वर्गीकरण, ग्राफ आणि कार्टून। इंट्रोडक्शन। निर्देशात्मक माध्यम हे शिकण्याच्या क्रमामध्ये एक निर्देशात्मक इनपुट आहे। शिक्षण तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन माध्यमांना आणि अनेक प्रकारच्या शिकण्याच्या अनुभवांना अधिक महत्त्व देते, जे शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या वेगवेगळ्या उद्देशांसाठी विविध पद्धतींमध्ये वापरले जातात। विविध उद्देश खालीलप्रमाणे आहेत: इंट्रोडक्शन, डेव्हलपमेंट, ऑर्गनायझेशन, समरी, इव्हॅल्युएशन। वर दर्शविलेल्या प्रत्येक चरणात माध्यमांच्या वापरासाठी लागू होणारी सामान्य संकल्पना आहे। कोणतेही माध्यम सर्व उद्देशांसाठी सर्वोत्तम नसते। माध्यमांचा वापर उद्दिष्टांशी सुसंगत असावा। प्रशिक्षणार्थी वापरकर्त्याने निवडलेल्या माध्यमांच्या सामग्रीसह तयार केले पाहिजे। सूचनांच्या पद्धतीसाठी मीडिया योग्य असणे आवश्यक आहे। माध्यमांनी प्रशिक्षणार्थी शिकण्याच्या शैली आणि त्याच्या क्षमतांमध्ये फिट असणे आवश्यक आहे। प्रसार माध्यमे केवळ ठोस किंवा अमूर्त स्वरूपाची असल्यामुळे ती चांगली किंवा वाईट नसतात। माध्यमांची निवड वैयक्तिक पसंती किंवा आधारावर न करता वस्तुनिष्ठपणे केली पाहिजे। भौतिक परिस्थिती, माध्यमांच्या आसपासच्या वापरामुळे प्राप्त परिणामांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो। एक प्रशिक्षक पारंपरिकपणे व्याख्यान किंवा प्रात्यक्षिकाद्वारे शिकवतो आणि नोट्स लिहितो। तो चॉकबोर्ड देखील वापरू शकतो आणि कधीकधी पुस्तकांचा संदर्भ घेऊ शकतो। हे शिकण्यास अनुमती देते, म्हणून शिक्षण सुधारण्यासाठी इतर पद्धती आहेत, ते म्हणजे प्रशिक्षक शिकणाऱ्यांपर्यंत कौशल्य, वृत्ती प्रसारित करण्यासाठी सूचना दरम्यान सहाय्यकांचा वापर करू शकतो। नॉलेज फॅक्ट, समज आणि अनुप्रयोग। प्रशिक्षण सहाय्यांचे वर्गीकरण त्यांच्या उपयोगानुसार केले जाते। विविध साधनांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे: 1. Visual projected aid. A. Film strip projector. B. Overhead projector. C. Opaque projector. D. Multimedia projector. E. Interactive smart board. 2. Visual non-projected aids. A. Models. B. Mockup. C. Graphic aids. D. Field trip. E. Industrial visits. 3. ऑडिओ एड्स. A. रेडिओ. B. टेप रेकॉर्डर. C. CD DVD प्लेयर्स. 4. ऑडिओ व्हिज्युअल एड्स. A. साऊंड फिल्म्स. B. टेलिव्हिजन. सहाय्यकांची निवड आणि वापर। आपण जे ऐकतो त्यातील 20% लक्षात ठेवतो। आपण जे पाहतो त्यातील 30% आपल्याला आठवते। आपण जे पाहतो आणि ऐकतो त्यापैकी 50% आपल्याला आठवते। आपण जे पाहतो आणि करतो त्यापैकी 90% आपल्याला आठवते। गरज आणि महत्त्व। चांगली शैक्षणिक तंत्रे विकसित करण्यासाठी मौल्यवान सहाय्यकांचा वापर खूप मोलाचा आहे। एक एव्ही एड्स लाईव्ह समजण्यास मदत करते आणि इंटरेस्ट समज आणि रिटेशन करते। 2. ते शिकणाऱ्याला प्रथम माहिती देतात आणि प्रत्यक्ष अनुभव देतात, अगदी अमूर्त कल्पनेच्या बाबतीत। 3. शिकण्याचा वेग वाढल्याने ते शिकणाऱ्यांचा तसेच शिक्षकांचा वेळ वाचवतात। 4. शिकवण्याची प्रक्रिया सोपी केली आहे। 5. ते वर्बलिझमच्या शिक्षक प्रशिक्षणार्थी कम्युनिकेशन मधील अडथळे दूर करतात, शारीरिक अस्वस्थता आणि वर्गाबाहेरील हस्तक्षेप। स्मार्ट बोर्ड। स्मार्ट बोर्ड हा इंटरॅक्टिव्ह व्हाईटबोर्ड आहे जो अची कार्यक्षमता एकत्र करतो। आधुनिक तांत्रिक क्षमतेसह पारंपरिक व्हाईटबोर्ड हे सामान्यतः संगणकाशी जोडलेले एक मोठे इंटरॅक्टिव्ह प्रदर्शन असते। वापरकर्त्यांना टच किंवा स्पेशल पेन वापरून प्रदर्शित केलेल्या सामग्रीशी संवाद साधण्याची अनुमती देते। स्मार्ट बोर्ड टच जेस्चर ओळखू शकतात, वापरकर्त्यांना लिहू, काढू आणि हाताळू देतात। कंटेन डायरेक्टली ऑन द बोर्ड, ते सामान्यतः इंटरॅक्टिव्ह धडे, सादरीकरणे, शैक्षणिक सेटिंग्जमध्ये वापरले जातात। आणि सहयोगी कार्य, हे बोर्ड सहसा विशिष्ट सॉफ्टवेअरसह येतात जे वापरकर्त्यांना सत्रादरम्यान तयार केलेली सामग्री जतन आणि सामायिक करण्यास सक्षम करते,
ज्यामुळे माहिती वितरित करणे किंवा दूरस्थपणे सहयोग करणे सोपे होते. फ्लिप चार्ट. फ्लिप चार्ट हे शिकवण्यासाठी उपयुक्त आहेत जिथे तुम्हाला एका वेळी अनेक लोकांना शिकवावे लागते. जेव्हा पुस्तके अनुपलब्ध असतात, दुर्मिळ असतात किंवा व्यक्तींसाठी त्यांची स्वतःची कॉपी असणे खूप महाग असते, तेव्हा ते वापरले जातात जेव्हा इतर माध्यम जसे की ओव्हरहेड्स आणि स्लाइड्स उपलब्ध नसतात आणि जेथे सामूहिक शिक्षण सर्वात सांस्कृतिकदृष्ट्या योग्य आहे. फ्लिप चार्ट हा मोठ्या पृष्ठांचा संग्रह आहे जो शीर्षस्थानी एकत्र बांधलेला असतो. पृष्ठे पलटवली जातात किंवा वर आणली जातात आणि ती वापरली जातात तशी मागे घेतली जातात. पृष्ठे सहजपणे वळवता येतात आणि सपाट असतात. फ्लॅनेल बोर्ड. त्यात फ्लॅनेलचा तुकडा असतो किंवा लोकरपासून बनवलेला वाटलेला असतो जो प्लायवूडच्या मजबूत आधारावर घट ताणलेला असतो. त्यावर चित्रे, कार्ड आणि तत्सम साहित्य चिकटवता येते. मॉडेल. मॉडेलचा आकारात योग्य बदल असलेल्या वास्तविक वस्तूंच्या प्रतिकृती किंवा प्रती आहेत. जटिलता, वेळ, सुरक्षा आणि खर्च घटक. वर्गीकरण. सिम्प्लिफाइड. स्केल. वर्किंग. क्रॉस सेक्शनल. मॉकअप. आलेख. सपाट चित्रे ज्यामध्ये अंकीय दृश्यासाठी ठिपके, रेषा किंवा चित्रे वापरतात आणि आकडेवारी किंवा संबंध दर्शविण्यासाठी सांख्यिकीय डेटा. आलेख हे स्वभावतः सारांश देणारे साधन आहे. तुलना आणि कॉन्ट्रास्टसाठी प्रभावी साधने. कार्टून्स. व्यंगचित्र हे एक व्याख्यात्मक चित्र आहे, सामान्यतः एक रेखाचित्र संदेश व्यक्त करण्याच्या हेतूने किंवा गोष्टी, घटना किंवा परिस्थितीबद्दलचा दृष्टिकोन, अतिशयोक्ती आणि प्रतीकात्मकतेचा मुक्त वापर करू शकतो. आलेख. कार्टून्स. प्रोजेक्टेड एड्स. इन्स्ट्रक्शनल टेक्नॉलॉजी आणि ऑडिओ व्हिज्युअल सहाय्यांची मध्ये समाविष्ट असलेल्या विषयांमध्ये अध्यापन माध्यमाचा परिचय, विविध साधनाचे वर्गीकरण, साधनाची निवड आणि वापर, गरज आणि महत्त्व, फ्लॅश कार्ड, फ्लिप चार्ट, फ्लॅनेल बोर्ड, मॉडेल, वर्गीकरण, ग्राफ आणि कार्टून. मला आशा आहे की शिकण्याच्या सोयीसाठी आणि शिकणाऱ्यांची उत्सुकता जागृत करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर कसा करतो हे तुम्हाला समजले असेल. आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण ऑडिओ व्हिज्युअल सामग्रीबद्दल अधिक जाणून घेऊ. तोपर्यंत काळजी घ्या.